श्री समर्थ योगाभ्यानंद माधवनाथ महाराज यांच्या शिष्यांनी विविध आठवणी सांगितलेल्या आहेत. माधवनाथ महाराजांचे शिष्य हे जसे राजे रजवाडे होते तसेच सरदार होते आणि नामांकित वकील, डॉक्टर्स वगैरे ही सर्व आणि इंजिनियर्स हे सुद्धा माधवनाथ महाराजांचे शिष्य होते. त्यापैकी रावबहादूर नवले वकील अहमदनगर हे माधवनाथ महाराजांचे शिष्य होते आणि रावबहादूरांना माधवनाथ महाराजांनी अनुग्रह दिलेला होता. तर एकदा काय झालं की रावबहादूर नवले त्यांनी स्वतः सांगितलेल्या या आठवणी आहेत की रावबहादूर नवले हे प्रिव्ही काउन्सिलमध्ये तेव्हा हायकोर्ट नव्हतं, इंग्रजांचं राज्य होतं आणि गव्हर्नरसमोर केसेस चालायच्या, सगळ्यात शेवटच्या केसेस ज्या चालत असत त्या प्रांताच्या गव्हर्नर पुढे चालत असत आणि त्याला प्रिव्ही काउन्सिल म्हणायची. आणि तिथे मोठमोठे नामांकित वकील आहेत तेच फक्त तिथे गव्हर्नरसमोर आर्ग्युमेंट करत असत आपापल्या पक्षकाराच्या बाजूने. तर रावबहादूर नवले हे एक केस होती त्यांची मुंबईला, ती आटोपून पुण्यावरून नगरला जायला रस्ता होता तेव्हा पुण्यावरती आले. महाराजांचा मुक्काम, माधवनाथ महाराजांचा मुक्काम पुण्याला रविवार पेठेत होता. आणि तेव्हा एक फार जुनी गोष्ट आहे, म्हणजे साधारण पुणे म्युन्सिपाल्टीसुद्धा होण्याच्या आधीची, म्हणजे सामान्यतः 1900 असं म्हणावं लागेल की 23, 24, 25 असा काहीतरी कालखंड असेल, कारण तेव्हा नाल्यासुद्धा बांधलेल्या नव्हत्या. ओपन अशा प्रकारचं ते ड्रेनेजसारखं हे होतं. आणि माधवनाथ महाराजांची गादी 1242 रविवार पेठ हे एका बोळामध्ये आहे आणि त्या बोळाच्या समोर अशी नाली होती आणि रावबहादूरांची गाडी त्या बोळाच्या पलीकडे असलेली जी सडक होती त्या सडकेवर उभी होती. रावबहादूर आपल्या गाडीतून उतरले आणि ते अतिशय संतांचे सन्मान करणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. संत कुठलाही असो तर त्याचा सन्मान रावबहादूर करायचे. आणि ते गाडीतनं उतरले आणि त्यांच्यासमोर आमच्या बोहऱ्याआळीमध्ये आपलं बोहरी मस्जिदकडून एक साधू येत होते आणि रावबहादूर या अलीकडच्या बाजूने येत होते गाडी वळवून आणि जिथे सुभानशहाचा बंगला म्हणायचे तेव्हा त्या सुभानशहाच्या बंगल्याकडून तो साधू येत होता. आणि त्या दोघांची भेट या 1242 रविवार पेठच्या बोळाच्या तोंडाशी झाली आणि त्या साधूनी खाली वाकला आणि त्या नालीतून एक खडा काढला, साधा खडा. आता नालीमधला खडा, आणि त्यांनी रावबहादूर सांगितलं तू आ कर. रावबहादूर हे आता ते नालीतला खडा होता पण पुढचा मागचा विचार न करता रावबहादुरांनी आ केला आणि त्यांनी तो खडा घाणेरडा नालीतला रावबहादुरांच्या तोंडामध्ये टाकला आणि तो खडीसाखरेचा खडा झाला. रावबहादुरांना एवढं आश्चर्य वाटलं की मी बघितलं की तिथे घाणेरडी नाली आहे. तर हा फार महान सत्पुरुष असला पाहिजे की ज्यांनी नालीतला खडा काढून माझ्या तोंडामध्ये टाकला आणि त्याची गोडी अभिष्ट होती. आणि रावबहादूर नवले त्या गोडीच्या त्यांनी त्या महात्म्याला, संन्याशाला नमस्कार केला आणि हळूहळू बोळाच्या तोंडामधून चालत चालत महाराजांच्या गादीपाशी आले आणि महाराजांना नमस्कार केला. नमस्कार केल्यावरती महाराज म्हणाले की अरे वकील, तू इतका घाणेरडा झाला आहेस का? तुला खायला मिळत नाही का? एवढा मोठा वकील, नामांकित वकील, तू इतके चांगले चांगले पदार्थ खातोस आणि नालीतले खडे खातोस तू? त्यांना आश्चर्य वाटलं, कारण की बोळ तसा लांब उठून दिसणंही शक्य नव्हतं. तर हात जोडून रावबहादूर म्हणाले की महाराज, नालीतला खडा जरी असला तो खडीसाखरेचा आहे. तर महाराज म्हणाले की तो काढून दाखवतो मला, खडीसाखर अशी झाली तर मला तर काढून दाखवतो. तो खडा, आणि ते चघळतच होते, तो खडा काही विरघळलेला नव्हता. तर तो काढून दाखवला तर पुन्हा नालीतला खडा, त्याला अत्यंत घाणेरडा वास येत होता. आणि मग रावबहादुरांनी सांगितलं, रावबहादूर महाराजांनी सांगितलं की असं कधी कोणी काहीही दिलं तरी बेटा
त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करू नये. प्रसाद हा परमात्म्याचा असतो, प्रसाद हा सद्गुरूचा असतो, प्रसाद हा नालीतल्या खड्याचा नसतो, हे महाराजांनी त्यांना सांगितलं. अशीच एक कथा आमचे काकासाहेब देशपांडे DSP असताना पुण्यातच घडले. त्यांनीच मला सांगितलेलं आहे. तेव्हा ते मुंबईला होते, मुंबईच्या डॉकवर इन्स्पेक्टर होते. आणि डॉकवर इन्स्पेक्टर असताना काकासाहेब देशपांडेंच्यासुद्धा 1-2 कथा आहेत. तर काकासाहेब देशपांडे तिथून आले आणि पुण्याला आले महाराजांच्या दर्शनासाठी. पुण्या स्टेशनवर आले. स्टेशनवर त्यांना घ्यायला पोलिसांची व्हॅन आली होती. ते ड्रेसमध्ये होते आणि पुण्याला एक लाल देऊळ म्हणून आहे कॅम्पमध्ये. तर त्या लाल देवळाच्या तिथे बाबा जान त्या तिथे झोपडीसारखं असायचं. त्या एक महान तपस्विनी होत्या वगैरे असं, पण त्या अवलिया पंथाच्या होत्या. तर आता काकासाहेब देशपांडेसुद्धा भाविकच होते. अनायासे देऊळला तिथे समोर आलं बाबाजांचं. आणि ते स्टेशनहून कॅम्पवर गेले होते काही कॅम्पासाठी. कॅम्पवरून येता येता बाबाजांच्या देवळावरून जाताना त्यांनी गाडी थांबवली आणि बाबाजांच्या दर्शनाला गेल्या. आता ती अवलिया पंथाचेच होते, त्या संत होत्या. बाबाजान म्हणून स्त्री होत्या आणि त्या मेहरबाबांच्या गुरु होत्या. हे तुम्हाला मुद्दाम सांगायला पाहिजे की त्या बाबाजांनी एकदम काकासाहेबांनी नमस्कार केला आणि त्यांनी त्यांची जी कॉन्टी कॅप होती, इंग्रजांच्या काळामध्ये इन्स्पेक्टर्सना जी टोपी देत असत कॉन्टी अशी, तर ती कॅप ज्याच्यावरती बादशहाचा बिल्ला वगैरे असायचा कॉन्टीवरती, आणि ते खऱ्या अर्थाने ब्रिटिश साम्राज्याचं एक प्रतीक म्हणून असायचं. त्याला एक खूप मोठा सन्मान होता. या बाबाजांनी काय केलं की त्यांची टोपी घेतली आणि फेकून दिली रस्त्यावर. आणि मग काकासाहेबांना घाम फुटला. त्यांनी नमस्कार तर केला, पण आता तो ब्रिटिश साम्राज्याचा अपमान केलेला आहे. आणि अनेकांनी ते बघितलं ना, तर ते घाबरले. आणि तशीच आणि त्यांच्या व्हॅनमध्ये असलेल्या पोलिसांनी पण बघितलं, त्यांच्या सहकार्यांनी पण बघितलं. आणि मग ते तसेच रविवारामध्ये गादीपाशी आले, महाराजांचं दर्शन घेतलं आणि अतिशय घाबरून गेले होते. आता एवढा मोठा इन्स्पेक्टर, त्याचा चेहरा लाल झाला. आणि मग त्यांनी सांगितलं, महाराज म्हणाले, बाळ म्हणायचे ते सगळ्यांना. त्या महाराजांनी ताबडतोब पण त्यांना असं डोक्यावर हात ठेवला. काकासाहेबांना म्हटलं, शांत हो आणि पुन्हा असं कोणाच्याही दर्शनाला जात जाऊ नकोस. तुला यायचं असेल तर ते सरळ इथे येत जा. पण म्हणे महाराज आता ही कॅब त्यांनी अशी रस्त्यावर फेकून दिली. काळजी करू नकोस म्हणाले. चुका तुम्ही करायच्या, दुरुस्ती आम्ही करायची. त्यानंतर कधीही काकासाहेबांना असं वाटलंच नाही की आपल्याला कोणी मोठ्या लोकांनी विचारलं आहे. त्यांचे ब्रिटिशचे सगळे DSP किंवा कमिशनर हे सगळे ब्रिटिशचे लोक होते, पण कुठेही त्या प्रसंगाचा उल्लेखही झाला नाही. काकासाहेब देशपांडेंच्या बाबतीमध्ये आणखीन एक कथा मला आत्ता आठवली, ती अशी की इंदोरचे राजेसाहेब हे इंग्लंडमध्ये होते आणि त्यांच्याबरोबर आमचे डॉक्टर गोसावी हे इंग्लंडला होते. आणि मेसेज आला होता की तेव्हा काही विमानं नव्हती की या शिपनी ते येत आहेत. आणि नेमकी डॉक्टर गोसावींची आणि देशपांडेंची खूप जुनी ओळख होती. हे एकमेकाचे सगळे परिचित लोक होते. डॉक्टर गोसावी हे इंदोरचे होते आणि काकासाहेब देशपांडे हे कोल्हापूरकडचे होते. पण माधवनाथ महाराजांच्या परिवारातली ही सगळी मंडळी असल्यामुळे एकमेकाविषयी प्रेम होतं. आणि शंकरराव गोसावी हे सुद्धा कोल्हापूरचेच होते आणि डॉक्टर गोसावीसुद्धा त्याच भागातले होते. त्यांचे शंकरराव गोसावींचे ते चुलत भाऊच होते, त्यांना तात्या म्हणायचे. तर हे असं असताना यांना काकासाहेब देशपांडे हे आले महाराजांच्या दर्शनाला. आणि दुसऱ्या दिवशी ती बोट जी आहे ती बोट बॉम्बे डॉकला लागणार होती आणि यांना घाई झाली होती की आता उद्या शिप येणार आहे आणि राजेसाहेब येणार आहेत इंदोरचे आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर गोसावी येणार आहेत आणि मला तिथे हजर राहिलंच पाहिजे.
आणि मग महाराज म्हणाले की बेटा ते काही येणार नाही, तू काही डॉकवरती तुझी आहे, तू ड्युटी कर, पण ज्याच्यासाठी तू चाललेला आहेस ते येणार नाही. ते म्हणाले की महाराज अहो म्हणाले अशी केबल आलेली आहे, ते निघाले आहेत तिथून, त्याच्यानंतर गोसावींनी केबल केलेली आहे. तर महाराज असून म्हणाले जा बेटा, म्हणाले तुझी काही भेट होणार नाही. ते म्हणाले आता महाराज आहेत ते काही म्हणू शकतात, आता उद्या तर ती शिप येऊन पोहोचणार आहे आणि आपण धक्क्यावरती डॉक्टर गोसावींचं आणि इंदोरच्या महाराजांचं स्वागत करणार वगैरे म्हणून मोठा फुलाचा गुच्छा वगैरे घेऊन ते डॉकवरती शिपची वाट पाहत होते. आणि शिप आलं आणि सगळे लोक आले आणि डॉक्टर गोसावी आणि इंदोरचे राजेसाहेब हे दोघंही नाही आले. मग त्यांनी चौकशी केली की काय झालं. मग तेव्हा त्यांना त्या कॅप्टनने सांगितलं की अगदी बरोबर आहे, त्यांचं इथे ते येणार होते आणि काहीतरी महत्त्वाचं काम त्या ठिकाणी निघालं, किंबहुना राजेसाहेब आजारी झाले आणि अगदीच बोट सुटायच्या आधी 10 मिनटंपर्यंत त्यांचं सामान आणि डॉक्टर गोसावी यांना उतरवून देण्यात आलं इंग्लंडलाच. 2 दिवसांनी आमचे काकासाहेब देशपांडे आले आणि महाराजांच्या पायावरती डोकं ठेवून सद्गत झाले आणि म्हणाले महाराज मी तुमचं खरंच ऐकलं नाही. आणि आले नाहीत म्हणाले, ते दोघेही जण आले नाहीत आणि शिप सुटायच्या आधी 10 मिनटंच त्यांना तिथे खाली उतरावं लागलं. तर अशा प्रकारची एक विलक्षण दूरदृष्टी असलेला हा माधवनाथ लोकांपर्यंत आला नाही. तर लोकांपर्यंत हे यायला पाहिजेत. तर महाराजांच्या अनेक कथा आहेत, त्याच्यामध्ये यांनी मला सांगितलेलं असं होतं की एक माधवनाथ हे जसे चित्रकार होते, हे जसे याला म्हणतो की ज्योतिष्यशास्त्रात पारंगत होते, वैद्यकीय शास्त्रात होते, तसे यंत्रशास्त्रातही ते पारंगत होते. हे तर कोणालाच माहीत नाही, म्हणजे मलाही माहीत नव्हतं. मला वाटतं 1960-61ची गोष्ट असेल. दरवर्षी मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये पुण्याला जास्तीत जास्त दिवस राहत असे गादीपाशी. आणि माझे वडीलही मला परवानगी देत असत आणि पुण्याच्या गादीपाशी जाण्यासाठी पैसेही देत असत. आम्ही तिकीट काढून मी अगदी शेवटपर्यंत. आणि मी होतो तिथे आणि विनायक वाईकर हे आमच्या घराचे शेजारीच राहायचे आणि ते माझी शिष्य आहेत आणि त्यांचे वडील वगैरे त्यांचं घराणं सगळं माधवनाथ महाराजांशी संबंधित होतं. आता मी आणि विनायक आम्ही राहायचो 1242 रविवार पेठ गादीच्या तिथेच आतल्या खोलीमध्ये आम्ही राहायचो. आणि मग विनायक वगैरे रात्री आम्ही भजन पंचपदी वगैरे करायचो. तर एक दिवस आम्ही दोघंही जणं, मला वाटतं ते बहुतेक उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणजे एप्रिलचा महिना होता आणि मला वाटतं गुढीपाडव्याचा सण आमचा झाला होता. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आपल्या मंडईकडे चाललो होतो. आता आम्हाला काय तिथे काही तसा फारसा उद्योग काही नसायचाच. एक तर महाराजांचे खूप शिष्य होते, ते बोलवायचे, त्यांच्या घरी जायचो किंवा असंच विनायक वायकरचे मेव्हणे अण्णासाहेब वालेकर म्हणून होते, ते मंडईत गर्ग्यांच्या वाड्याच्या पाठीमागे पंत सचिवाच्या पिछाडीला राहत होते. तर तिथे आम्ही चाललो होतो आणि आम्ही आमचं हे 1242 म्हणून त्या बोरी जमातखान्यावरून डाव्या हाताला वळून मंडईकडे जायला लागलो. तर तिथे कोपऱ्यावर एक दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये खूप पिशव्या लावलेल्या होत्या नवीन. तेव्हा त्या तरटाच्या पिशव्या हे आकर्षण होतं. म्हणून मी आपलं सर म्हणतो विनायक आपण बघूया, इथे पिशव्या चांगल्या दिसतात. तोही मला हसून म्हणाला की तुम्ही तर कधी मंडईत जात नाही, पिशव्या काय करायच्या. अरे म्हटलं प्रवासामध्ये लागतात, तेव्हा काही इतके चांगल्या पिशव्या काहीच नव्हत्या, ही तरटाची पिशवी छान आहे असं आम्ही बोलत नाही. तेवढ्यात एक व्यक्ती आमच्या तिथे आली आणि ते जवळजवळ 70चे ग्रस्त होते. धोतर होतं, झालंच तर पांढरा शर्ट होता, काळा कोट होता, वरती काळी टोपी घातली होती. आणि त्यांना काय बुद्धी झाली की आम्हाला कशाला विचारावं म्हणून ते म्हणाले आम्हाला की अहो इथे जुन्या गुजरीचा बोळ कुठे आहे. तर मी एकदम चपापून गेलो.
म्हटलं जुन्या गुजरीचा बोळ हे जे नाव आहे ते इतकं जुनं आहे त्या बोळाला की कोणालाही आज माहीत नाही ते. तिथे पूर्वी जरीचा व्यापार होत असे. म्हणजे पातळाच्या कडाच्या जर काढून मग त्यातली चांदी करायची आणि ती विकायची. आणि ते लोक तिथे दोन्ही बोळाच्या दोन्ही बाजूला बसलेले असायचे. म्हणून त्याला 1242चा जो बोळ आहे त्याला पूर्वीचं नाव आहे जुन्या गुजरीचा बोळ. ते गुजर असायचे सगळे. तर मी एकदम नाही झालो की ही एवढी मोठी व्यक्ती जुनी गुजरी कसं काय, याला कोण सांगणार आहे आता जुनी गुजरी. इथं कोणालाच माहीत नाही आता. जे काय तेव्हाचे होते म्हणजे 1900 मला वाटतं 40च्या आतली जी मंडळी असतील त्यांना तो जुन्या गुजरीचा बोळ माहिती आहे. कारण मी पाहिलेलं आहे तिथे रविवारी असा बाजार भरायचा. तर मी त्यांना एकदम विचारलं, म्हटलं म्हातारबुवा तुम्ही जुन्या गुजरीचा बोळ कसं काय विचारता, तुम्हाला इथे कोणी सांगणार नाही. मग त्यांनी मला पटकन विचारलं की तुम्हाला माहीत आहे का. तर म्हटलं हो मला माहिती आहे. मग म्हणाले मला घेऊन चलाल का. आता मी विनायककडे पाहिलं की आता यांना कुठे घेऊन जा आणि आपण कुठे हे करा. तर मग मनात विचार आला की वयोवृद्धग्रस्त आहेत आपण जाऊ. कारण काय 10 मिनटाच्या अंतरावर होतं. म्हटलं चला आम्ही तुम्हाला, आणि किल्ली आमच्याच जवळ होती. आम्ही गेलो आणि गादीचं दार उघडलं आणि मी विनायक वायकर आणि ते गृहस्थ आम्ही आतमध्ये गेलो. आणि मग त्यांनी माधवनाथ महाराजांना नमस्कार केला. आणि जवळजवळ 8-9 मिनटं ते महाराजांच्या पादुकांवर डोकं ठेवून ओक्साबोक्षी रडत होते. तर विनायकलाही कळेना मलाही कळेना की आता काय करावं. बरं गृहस्थ एवढे मोठे आमच्यापेक्षा म्हणजे तिप्पट मोठे, आम्ही 20 वर्षाचे सुद्धा असू की नसू कोणास की ते 60-70 वर्षाचे होते. आणि मग आम्हाला काहीच करता नाही. आम्ही आपलं दोघे एकमेकाकडे बघत गप्प बसून राहिलो तिथे गादीच्या बाजूला. आणि विनायक म्हणाला आता काय करायचं बाबा. म्हणतं यांचा जो काय आवेग आहे तो आवरू द्या, मग आपण बघूया काय करायचं ते विचारू त्यांना. 8-10 मिनटांनी त्यांनी डोकं वर केलं आणि मग बसले. मग तेवढ्यात विनायकरावांना काय सुचलं, त्यांनी लगेच घरात जाऊन गडवा पेला भरून पाणी दिलं. मग त्या ग्रस्तांनी पाणी प्याले. आणि मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही माधवनाथ महाराजांचे शिष्य आहात का. हो म्हणाले. मी महाराजांचा शिष्य आहे. आणि म्हणाले गेले 30 वर्ष मी इकडे आलो नाही म्हणाले. 30 ते 35 वर्ष झाले असतील म्हणे. महाराजांचा अनुग्रह इथं आहे. आणि 1910-15 साली मला अनुग्रह झालेला होता. आणि नंतर म्हणाले की मी तिकडे सांगली मिरजचे ते राहणारे होते. आणि ते म्हणाले की मी एक यंत्र तयार केलं होतं म्हणाले. आणि ते यंत्र इथे मला कळलं होतं की हे खूप मोठे योगी आहेत. तेव्हा मी अनुग्रह घेतला नव्हता म्हणाले, पण मला कळलं म्हणून मी आलो होतो म्हणाले. महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि मग त्यांच्यापुढे ते यंत्र ठेवलं आणि सांगितलं की हे यंत्र मी तयार केलं पण हे सुरूच होत नाही. आणि एवढा मोठा मी इंजिनियर त्या काळात, मी सगळे प्रयोग केले आणि ते यंत्र काही चालू होत नाही. महाराजांनी ते बघितलं सगळं. आणि मग त्यांनी सांगितलं की बाळा म्हणे याच्यातले काही स्क्रू आहेत ना ते चुकीच्या ठिकाणी तू लावले, ते यंत्र कधीच सुरू होणार नाही. तर मी सांगतो त्या ठिकाणी तू त्याला छिद्र पाडून आणि ही जुनी छिद्र बुजवून ते 4 स्क्रू अशा ठिकाणी तू लाव. मग त्यांनी ते आराखडा आणला होता डिझाईन त्या यंत्राचं. तिथे महाराजांनी त्यांना ते स्क्रू कुठे लावायचे हे सांगितलं आणि आता जा म्हणाले. आणि ते गेले सांगली मिरजला परत. त्यांनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे केलं. त्यांना माहीत होतं की काही होणार नाही. म्हणाले हे महाराज आता सांगते आता आपल्याच्याने काहीच होत नाही आहे. आपण एवढं BE वगैरे झालो, सगळं काही झालं आणि आपल्याच्याने काही होत नाही, यांच्याच्याने काय होणार आहे. पण म्हणाले ठीक आहे आता शेवटचा प्रयोग आहे, नाहीतर हे यंत्र आता डिस्कार्ड करावं लागणार आहे. आणि 2 वर्षाची माझी मेहनत पाण्यात गेली. मग त्यांनी ते स्क्रू महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे लावले आणि ते इंजिन सुरू झालं. तर अशा प्रकारचा यंत्रज्ञ माधवनाथ हा जगापुढे आलाच नाही ना. तर त्याच्यामुळे ते आम्हाला त्यांनी सांगितलं, मला आणि विनायकला सांगितलं की त्यानंतर म्हणाले की महाराजांची माझी भेट झालीच नाही. मला असं मनातून वाटायचं. मी जेव्हा जेव्हा यायचो तेव्हा महाराज कुठेतरी इंदोरला असायचे, नागपूरला असायचे, हिंगणघाटला असायचे. तर असा हा महात्मा, हा यंत्रज्ञ होता, हा ज्योतिषी होता,
हा वैद्य होता, हा चित्रकार होता, हा भविष्य जाणणारा होता आणि हा ममत्वाचा परमोच्च आविष्कार असलेला माधवनाथ आहे. तो लोकांच्या पुढे आलाच नाही आणि आजही आलेला नाही आहे. तर म्हणून माधवनाथ महाराज हे कसे होते आणि माधवनाथ महाराजांचे शिष्य कसे होते. माधवनाथ महाराजांचा आणखीन एक रॉबर्ट नवल्यांनी मला सांगितलं की आज जसे टीकाकार आहेत की जे संत मंडळींवर टीका करतात आणि माहीत नसतानासुद्धा काहीही वावड्या उठवतात आणि संतांना बदनाम करतात, आणि ही काही परंपरा जुनीच आहे. ज्ञानेश्वरांना बदनाम केलं याच्या पैठणच्या ब्राह्मणांनी, तुकारामांना बदनाम केलं मंबाजींनी. म्हणजे असे अनेक आहेत की ही परंपरा चालू आहे. जशी संतांची परंपरा चालू आहे तशी बदनाम करणाऱ्या मंबाजींची परंपरासुद्धा चालूच आहे, आजही आहे ती काही खंड झालेला नाही. तर तेव्हा असा एक तिथे पुण्यामध्ये काही साहित्यिक होते, मी नावं काही सांगत नाही, आणि त्या साहित्यिकांनी अशाच नास्तिकतेचा प्रचार करण्याचा चंग बांधला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी माधवनाथ महाराजांना बदनाम करण्याचा डाव त्यांनी ठेवला होता. माधवनाथ महाराज अत्यंत शुद्ध चारित्र्याचे होते, शुद्ध विचारांचे होते आणि परमपवित्र असा तो नाथ होता. पण हे आता मंबाजीचे वंशज, त्याच्यामुळे त्यांनी त्याला बदनाम करायचं ठरवलं. हे आमच्या रॉबर्ट नवल्यांना कळलं आणि मग रॉबर्ट नवले स्वतः नगरवरून आले आणि त्यांच्या त्या छापखान्यामध्ये गेले. मी नावं सांगत नाही त्यांची, कारण ते योग्य नाही. आणि त्यांनी सांगितलं की माझा सद्गुरू माधवनाथ हा परमात्मा आहे आणि त्याची जर बदनामी करण्याचा तू प्रयत्न केलास तर तुला धुळीला मिळवल्याशिवाय मी राहणार नाही. मी हा रावबहादूर किताब हा परत करून टाकेन आणि हा जो फेटा मी घातलेला आहे, हा फेटा आणि ही काळा कोट म्हणजे काळी शेरवाणी, ही म्हणाले मी त्याचा त्याग करून टाकेन, पण तुला धुळीला मिळवेन. कारण तू नको त्या माणसांना, चांगल्या माणसांना बदनाम करण्याचं व्रत तू घेतलेलं आहेस. आणि मग ती जी मंडळी होती ती रावबहादुरांना ओळखत होती, ती घाबरली आणि पुढे त्यांनी असा कधीही प्रयत्न केला नाही. तर असा जो माधवनाथांचा शिष्य परिवार केवढा मोठा होता आणि चांगल्या गोष्टी समाजाने कराव्या यासाठी त्यांनी सांगितलं की माधवनाथ महाराज पवित्र आहेत, पुण्यमय आहेत, योग महर्षी आहेत, साक्षात्कारी आहेत आणि विश्वाचं कल्याण करणाऱ्या मच्छिंद्रनाथांचे शिष्य आहेत. तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल असं लिहू नका. तर अशा प्रकारचा माधवनाथ जो आहे तो जगापुढे यायला पाहिजे. आताच मी परवा काहीतरी एक स्मरणिका पुस्तक काहीतरी वाचलं आणि लोक काहीही लिहितात माधवनाथ महाराजांच्याबद्दल. माधवनाथ महाराजांचा गुरुप्रसाद बंगला हा कोंडव्याला आहे म्हणून त्याच्यामध्ये लिहिलं. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की ज्यांना माधवनाथ महाराज माहीत नाही त्याने अशी चुकीची माहिती का द्यावी. माधवनाथ महाराजांच्यासाठी गुरुप्रसाद हा बंगला बंड गार्डनच्या तिथे शेजारी बांधलेला होता की जिथे माधवनाथ आणि तो जमखिंडीच्या महाराजांनी बांधला होता आणि तो आपल्या गुरुसाठी बांधला होता म्हणून त्याचं नाव गुरुप्रसाद होतं. कालांतराने तिथे गुरुप्रसाद सोसायटी झाली आणि आज तिथे हॉटेल इन नावाचं पंचतारांकित हॉटेल आहे. तर अशा प्रकारचा ज्यांना माहिती नाही की माधवनाथ महाराज काय आहेत त्यांनी म्हणावं की गुरुप्रसाद हा बंगला कोंडव्याला होता. आता कोंडव्याला कुठे महाराजांचा बंगला, हा तो बंडगार्ड मी स्वतः बघितलेला आहे. ज्या वेळेला साधारणपणे आगाखान पॅलेस किंवा पर्णकुटी येरोडेची बंड गार्डनच्या पैल तीरावर असलेली, तर हे जे बंगले तेव्हा निर्माण झाले साधारण त्याच सुमारास गुरुप्रसाद हा बंगला, तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आणि बर्न गार्डन हे फक्त इंग्रजांसाठी उघडं होतं, इंडियन्ससाठी नाही. आणि तेव्हा फक्त राजे महाराजे जे आहे ते कोरेगाव पार्क म्हणून पलीकडे वस्ती आहे, तिथे फक्त पश्चिम महाराष्ट्रातले राजे रजवाड्यांसाठीच बंगले होते. आणि तिथे आणखीन एक बंगला जमखिंडीच्या राजांचाही होता आणि त्याच जमखिंडीच्या राजांनी महाराजांना नवग्रहाची पौची तेव्हा साधारणपणे काहीतरी
20-1 लाख रुपये किंमत असेल एवढी नवग्रहाचं चक्र जे आहे ते महाराजांना अर्पण केलं होतं आणि तेच चक्र आजही आहे, ठेवलेलं आहे इंदोर संस्थानमध्ये. तर म्हणून अशा स्वरूपाचे जमखंडीचे राजे त्यांनी ते बांधलं होतं, आपल्या गुरुसाठी बांधलेलं होतं. आणि त्या ठिकाणी महाराज हे जेव्हा प्लेग झाला होता तेव्हा राहिले होते, 3 दिवस राहिले होते. महाराजांनी त्या ठिकाणी जास्त राहावं आणि प्लेगपासून आपल्या सद्गुरूचा बचाव व्हावा म्हणून जमखंडीकरांनी महाराजांना त्यांच्याच गुरुप्रसाद बंगल्यामध्ये नेलं होतं. आणि महाराजांनी सांगितलं होतं की मी रविवारामध्ये गाती आहे, तिथे आजूबाजूला जी वस्ती आहे ती बोहऱ्यांची आहे, मुसलमानांची आहे, गरिबांची आहे. उंदीर पडतायत आणि माणसं मरतायत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. बेटा, या बंगल्यात येऊन मी स्वतःला काय वाचवणार आहे? मला अनेकांना वाचवणं हे माझं व्रत आहे, नाथपंथाचं व्रत आहे. मला वैद्यकीय शास्त्र येतं. अनेकांना प्लेगमधनं माधवनाथ महाराजांनी वाचवलेलं आहे आणि ते स्वतः रविवारामध्ये राहिलेले आहेत. आणि रविवारामध्ये राहिल्यानंतर त्यांनी सगळ्यांना अनेकांना वाचवलं आहे, ज्याच्यामध्ये हिंदू होते, बोहरी होते, मुसलमान होते, सगळेच जण होते. महाराजांचं जे तत्त्व होतं की जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत, तर प्रत्येकातल्या भगवंताला मानणारा हा नाथ होता. तो नाथ आज अदृश्य झालेला आहे, तो नाथ विसरलेला आहे. महाराजांनी मंदिरं उभारलेली आहेत. महाराज हे माधवनाथ महाराज हे नाथपंथाप्रमाणे अद्वैतवादी होते. त्यांनी मंदिरं उभारलेली आहेत, पण द्वैताकडून अद्वैताकडे सर्वसाधारण जनता जात असते. एकदम अद्वैत लोकांना ॲक्सेप्ट करणं कठीण जातं, कारण ते बरंचसं ॲबस्ट्रॅक्ट आहे. त्यामुळे माधवनाथ महाराजांनी जी मंदिरं उभी केली ती मंदिरं त्यांनी परमेश्वराकडे जाण्याचा एक मार्ग किंवा एक मंदिर की ज्या ठिकाणी परमेश्वराची अद्वैत असलेल्या परमेश्वराची उपासना व्हावी, साधना व्हावी म्हणून. आणि त्याही मंदिराला त्यांनी स्वतःचं नाव कधीच दिलं नाही. देवगाव रंगारीला ज्या माधवनाथ महाराजांचं गाव आहे त्या गावामध्ये माधवनाथ महाराजांनी सांगितलं की बालाजी मंदिर उभं केलं, पण माधवनाथ बालाजी मंदिर असं नाव दिलं नाही. शांतीची उपासना, दैवत हे नाथपंथाचं बालाजी म्हणजे शांती हे आहे. विष्णुमय शांती, शांतिमय विष्णू म्हणजे समाधी आहे. समाधी प्रत्येकाला लागावी यासाठी बालाजी मंदिर हे देवगाव रंगारीला त्यांनी उभं केलं. पण तिथे आजही माधवनाथ बालाजी मंदिर असं नाही. किंबहुना इंदोरला महाराजांनी स्वतः मंदिर स्थापन केलं, त्याचं नावसुद्धा महाराजांनी नाथ मंदिर असं ठेवलं, माधवनाथ मंदिर असं नाव ठेवलेलं नाही. आजही तुम्ही कुठेही गेलं तर माधवनाथ मंदिर म्हटलं तर इंदोरमध्ये कोणी सांगणार, पण नाथ मंदिर म्हटलं तर बरोबर सांगते. त्याला अनेक कारणं जरी असली तर माधवनाथ महाराजांनी स्वतःचं नाव नाही दिलं. उलट माधवनाथ महाराजांच्या व्यवस्थापन पत्रामध्येही असं लिहिलेलं आहे की माझी मूर्ती स्थापन करू नका. याचा अर्थ काय की माधवनाथ महाराज अद्वैती होते आणि अद्वैती असल्यामुळे त्यांनी हे सांगितलं की मूर्ती स्थापन करू नका. कारण माधवनाथ महाराजांनी स्वतःच्या पादुका स्थापन केल्या होत्या 1935 साली आणि ते सुद्धा खऱ्या अर्थाने अद्वैताचं प्रतीक आहे. तर प्रतिकात्मक अद्वैताचं पूजन माधवनाथ महाराजांनी केलं आहे. माधवनाथ महाराजांनी पुण्याला दत्त मंदिर बांधलेलं आहे, पण नाव दगडूशेठ हलवाई लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर असं नाव दिलेलं आहे. माधवनाथ महाराज दत्त मंदिर असं दिलं नाही. तर तेव्हा माधवनाथ हे जे आहे, धारला माधवनाथ महाराजांनी सत्यनारायण मंदिर बांधलं आहे, पण तिथेही माधवनाथ सत्यनारायण मंदिर असं म्हटलेलं नाही. सत्यनारायण मंदिर आहे, तिथे माधवनाथ महाराजांचा फोटो आहे, पण आज तिथे कोणी ओळखतही नाही की हे माधवनाथ महाराज आहेत म्हणून. म्हणजे एवढं स्वतःच्या व्यक्तिमत्वापासून विलग झालेला एक विभूतिमत्व त्या ठिकाणी आहे. तिथे प्रतिमा आहे पण विभूतिमत्वही आहे.
विभूती मत हे सर्वात महत्त्वाचं आहे. दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरमध्येही माधवनाथ महाराजांची प्रतिमा आहे. आणि मी लहान असताना तर खूप मोठी प्रतिमा असं होती त्या ठिकाणी. फोटो होता महाराजांचा. नंतर आम्ही पण एक मोठा फोटो तिथे दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये लावला होता. तो पालखीपाशी अनेक दिवसपर्यंत होता. आणि तेव्हाही एक चित्रकार होते रेगे म्हणून पुण्यातले, त्यांनी तो तयार करून आम्हाला दिला होता आणि आम्ही तो तिथे लावला होता. तर माधवनाथ महाराजांची प्रतिमा म्हणजे माधवनाथ महाराजांचं व्यक्तिमत्व नव्हतं, तर माधवनाथ महाराजांचं विभूतिमत्व होतं. की ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे शांतिमयता, शिवात्मकता आणि ज्ञानमयतेचा अभ्यास करणारा योगी जो होता तो माधवनाथ. म्हणून दत्त मंदिराची स्थापना केलेली आहे. शांती मंदिराची स्थापना देवगावला तेवढ्यासाठी केलेली आहे. आणि ज्या माधवनाथ महाराजांचा जन्मच चित्रकूटला झाला ते बालाजी मंदिर म्हणजे शांतीच्या अधिष्ठानामधून जन्म पावलेला हा नाथ आहे. तर असा नाथ जो आहे तो आम्हाला कोणाला माहीत नाही, कोणी सांगत नाही आणि काहीतरी वेगळ्याच गोष्टी सांगत असतात. ज्यांनी कधी माधवनाथ महाराजांना बघितलंही नाही, माधवनाथ महाराजांनी कधी कुठेही सांगितलं नाही की माळ ठेवून मंत्र घ्या वगैरे. साक्षात मंत्र दिलेले आहेत माधवनाथ महाराजांनी. कोणालाही असं सांगितलं नाही की समाधीवर माळ ठेवा आणि तुम्ही लगेच माधवनाथ महाराजांचे शिष्य व्हाल किंवा कुठल्याही नाथाचे शिष्य व्हाल, असं कुठेही नाही आहे. माधवनाथ महाराजांनी 1935 साली फुलकुमार पोद्दार यांच्याकडे नागपूरला एक सहस्त्रचंडी यज्ञ केला आणि तिथे हजारो लोकांना त्यांनी अनुग्रह दिला. लहान लहान 5-5, 6-6 वर्षाच्या मुलापासून साक्षात अनुभव दिलेला आहे. कोणाच्याही गळ्यात माळ टाकली नाही किंवा कोणालाही असा त्यांनी आदेश दिला नाही की समाधीवर माळ ठेवा आणि अनुग्रह घ्या, असं नाही आहे. तर माधवनाथ महाराज हे विभूतिमत्व वेगळं होतं आणि असं जे विभूतिमत्व आहे ते लोकांपासून लांब राहिलेलं आहे. आणि जे नव्हतं माधवनाथ महाराजांमध्ये, कधीही माधवनाथ महाराजांनी प्रीच केलं नाही, सांगितलं नाही, ते हल्लीची नवीन मंडळी लोकांच्या पुढे आणायला लागलेली आहेत. तर तसा तो माधवनाथ नव्हता. आणि माधवनाथ महाराज हे साक्षात अनुग्रह देत होते ना. मला एक कुलकर्णी नावाचे ग्रस्त भेटले होते आणि तुम्हाला सांगतो त्यांनी मला सांगितलं की प्रोफेसर होते ते आणि USA होते. वयाच्या 5व्या वर्षी फुलकुमार पोद्दार यांच्याकडे सहस्त्रचंडी यज्ञामध्ये माधवनाथ महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला होता. आणि अनुग्रह दिल्यानंतर हे ग्रस्त पुढे शिकले. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी काहीतरी MSc केलं मॅथमॅटिक्समध्ये वगैरे आणि नंतर अमेरिकेत गेले. अमेरिकेमध्ये प्राध्यापक झाले आणि रिटायर झाल्यानंतर परत ते हिंदुस्थानामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यावर गादीच्या दर्शनाला आले. गादीच्या दर्शनाला आल्यानंतर योगायोगाने मी तिथे होतो आणि त्यांनी गादीचं दर्शन घेतलं आणि खूप त्यांना असं गुदमरल्यासारखं झालं गादीचं दर्शन घेताना, माधवनाथ महाराजांचं दर्शन घेताना. आणि ते अत्यंत सद्गत भाव त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले, रडायला लागले, ओक्साबोक्शी रडायला लागले. आम्हालाही कळलं काय झालं म्हणून, पण आम्हाला एक कल्पना होती की माधवनाथ महाराजांच्या शिष्यांचं माधवनाथ महाराजांवरती माते समान प्रेम होतं, तेव्हा असं घडणार असेल. मग थोड्या वेळाने त्यांनी सांगितलं की मला म्हणाले, बाबा म्हणाले माझं एक दुःख आहे. आता म्हटलं आपण काय करायचं यांचं दुःख निवारण. आता हा तर मॅथमॅटिक्सचा प्रोफेसर, अमेरिकेत राहिलेला, अमेरिकेमध्ये रिटायर्ड झालेला कॉलेजमधून, तिथल्या युनिव्हर्सिटीतनं, आणि याचं दुःख आपण काय ऐकायचं आणि काय निवारण करायचं, आपण तर काही करू शकत नाही. मग त्यांनी सांगितलं की मला वयाच्या 5व्या वर्षी महाराजांचा अनुग्रह नागपूरला झाला. मी नागपूरला होतो, लहानाचा मोठा माझं शालेय शिक्षण नागपूरला झालं होतं. आणि म्हणाले की त्याच्यानंतर मी संसारामध्ये स्वतःच्या याच्यामध्ये इतका हे झालो, आता वयाच्या 5व्या वर्षी अनुग्रह येताना मी विसरून गेलो म्हणाले. आणि मला म्हणाले आता तुम्ही तो अनुग्रह सांगा. आता केवढी पंचायत, म्हणजे जे केव्हा तरी त्यांना 1925 किंवा 1935 साली म्हणजे महाराजांच्या समाधीच्या आधी 1 वर्षपर्यंत अनुग्रह झाला, तो मी काय सांगणार. म्हटलं पहा हा सद्गुरू आणि शिष्याचा संबंध आहे. तर तुम्ही असं करा की तुम्ही या गादीपाशी सतत 3 दिवस या, महाराजांचं मनोमन ध्यान करा
आणि मला मंत्र सांगा अशी विनवणी करा, ते तुम्हाला मंत्र सांगतील. आणि खरोखरच तिसऱ्या दिवशी त्यांच्या कानामध्ये महाराजांचे अनुग्रहाचे शब्द त्यांच्या कानामध्ये गेले आणि ते आनंदित झाले, उत्साहित झाले आणि म्हणाले, मला माझा मंत्र महाराजांनी पुन्हा सांगितला आणि तो मंत्र मला आठवला. असा हा विश्वयोगी माधवनाथ होता. तर तो माधवनाथ लोकांच्या पुढे यायला पाहिजे. रॉबर्ट नवल्यांवर तर माधवनाथ महाराजांचं विलक्षण प्रेम होतं आणि प्रेम इतकं होतं की आई आणि वडिलांपेक्षाही माधवनाथ महाराज रॉबर्ट नवल्यांच्या जीवनामध्ये परमश्रेष्ठ होते. एकदा रॉबर्ट नवले हे प्रिव्ही काउन्सिलमध्ये गव्हर्नरसमोर केस चालवत होते. अगदी म्हणजे आर्ग्युमेंट जोरात सुरू होतं. कारण रॉबर्ट नवल्यांचं हे वैशिष्ट्य असायचं की ते जजेसना कन्व्हिन्स करायचे. ती त्यांच्यामध्ये जबरदस्त हातोटी होती. म्हणूनच त्यांना रॉबर्ट हा किताब मिळालेला होता. आणि ते त्यांचं आर्ग्युमेंट सुरू होतं आणि कोर्ट सुरू झाल्यानंतर म्हणजे प्रिव्ही काउन्सिल सुरू झाल्यानंतर एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये त्यांना टेलिग्रॅम आला. आणि तो टेलिग्रॅम तिथला जो पट्टेवाला असतो, बाहेर उभा असतो कोर्टात, तसा त्यांनी तो रॉबर्ट नवल्यांच्या तिथे आणून दिला. आणि रॉबर्ट नवल्यान तो टेलिग्रॅम वाचला आणि मटकन ते खाली बसले आणि धो रडायला लागले. म्हणजे जजला कळेना, त्या गव्हर्नरला म्हणजे जज म्हणजे गव्हर्नरला कळेना, अपोजिट साईडच्या वकिलाला कळेना की हे काय झालं एकदम, असं काय त्या तारेमध्ये की जी तार वाचल्याबरोबर यांना हे झालं. तर 1936 सालच्या नाथषष्ठीची तार होती आणि त्याच्यामध्ये एवढंच लिहिलं होतं की नाथ महाराज एक्सपायर्ड. आणि रॉबर्ट नवल्यांना त्यांचं इतकं प्रचंड मोठं दुःख झालं की हंबरणारच फोडला. मग त्या गव्हर्नरनी त्यांना विचारलं की रॉबर्ट काय झालं, तुमची आई गेली का, तुमचे वडील गेले का, काय झालं काय. त्यांनी उत्तर दिलं की माझी आई गेली तरी चाललं असतं, वडील गेले तरी चाललं असतं, पण माझा सद्गुरू गेला, आता मी पोरखा झालो. असे शिष्य महाराजांनी निर्माण केले होते. त्या शिष्यांचं दर्शन घडलं पाहिजे.